नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीत आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपी न दाखविता तुम्हाला नागपंचमीची पूजा कशी करायची ते दाखविणार आहे। त्यासाठी मी सर्व तयारी करून घेतलेली आहे। फुलं घेतलेले आहे आणि इथे आरती करून घेतलेली आहे। दिवा घेतलेला आहे, कापूर, अक्षत आणि दूध, पाणी, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, कापूर घेतलेला आहे। अशा प्रकारे आरती सजवून घेतलेली आहे। चला तर मग पूजेला सुरुवात करूया। त्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। नागपंचमी हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे। नागपंचमी हा पवित्र श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी सर्पदेवता शेषनागाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो। महाराष्ट्रात नागाची पूजा ही महत्त्वाची विधी आहे। या सणाला मातीपासून बनविलेल्या नागाची पूजा केली जाते। काही घरी वेगवेगळ्या प्रकारे नाग बनवल्या जातात। कोणी शेंद्राचे बनवतात, कोणी मातीचे बनवतात, कोणी काजळाचे बनवितात। प्रत्येकाच्या घरची प्रथा ही वेगवेगळी असते। नागपंचमी श्रावण महिन्यात शुक्ल पक्ष पंचमीच्या तिथीला हा सण येत असतो। या सणाची एक कहाणी आहे। एक अन्य कथानुसार राजा परीक्षितचे पुत्र जन्मेजयने नागाशीनं बदला घेण्यासाठी यज्ञ केले होते। या यज्ञामध्ये सर्व नाग जळायला लागले। तेव्हा आस्तिक ऋषी होते, त्यांनी काय केलं होतं, या यज्ञाला थांबविलं होतं आणि नागांची रक्षा केली होती आणि सर्व नागांचं संरक्षण केलं होतं। तो दिवस होता श्रावण मास शुक्ल पक्ष आणि पंचमी तिथीचा होता। म्हणून आपण हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा करण्यात येतं, अशी ही पूर्वीची कहाणी आहे। म्हणून आज आपण नागपंचमी हा सण साजरा करीत आहोत। हा महाराष्ट्रात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने साजरा करतात। कोणाकडे शेंद्राचे नाग काढतात, कोणी भिंतीवर काढतात। प्रत्येकांच्या श्रद्धेनुसार किंवा प्रथेनुसार ते वेगवेगळ्या प्रकाराने नागपंचमी हा सण केला जातो। आता आपण पूजेला सुरुवात करूया। मी शेंद्राने 5 नाग काढून घेतलेले आहे। तुमच्याकडे ज्या प्रकारे कोणी दुधाने काढतात त्या प्रकारे तुम्ही काढू शकता। अशा प्रकारे काही घरी फुलोरा कढई करतात। आमच्याकडेही फुलोरा असतो आणि कढई पण असते। अशा प्रकारे पूजा करतात। आणि प्रथम काय करायचं, आपल्याला अभिषेक करायचा आहे। प्रथम आपल्याला गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं म्हणत जल अर्पण करायचं आहे आणि मग दुधाने करायचं आहे। श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः आणि स्वच्छ कापडाने मूर्तीला पुसून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तांदळाची रास ठेवून आपण गणपतीची स्थापना करून घेणार आहोत। त्याच प्लेटमध्ये मी शंकराची पिंड आहे, नाग आहे आणि नंदी आहे, यांचं अभिषेक करायचा आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणत आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि मग दूध अर्पण करायचं आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं असं म्हणत जल अर्पण करायचं आहे। मग ही पिंड आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून तिची पण स्थापना करायची आहे। तांदळाची रास ठेवायची आणि ची स्थापना करून घ्यायची। या प्रकारे दिवा आपण पहिलेच प्रज्वलित करून घेतलेला होता, तो पण आपल्याला इथे ठेवायचा आहे। त्याची पण स्थापना करायची आहे। अशा प्रकारे
प्रथम आपल्याला गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अष्टगंध सगळं वाहून घ्यायचं, फूल चढवायचं आणि मग पिंडीची पण पूजा करायची आहे. गुलाल, बुक्का, हळद, कुंकू सगळं वाहायचं आहे. आणि दुधाचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि लाहे, फुटाणे हेही ठेवायचे आहे. अक्षदी वाहायची आहे आणि दिव्याची पण पूजा करून घ्यायची आहे. फूल वाहून द्यायचं देवाला. आजच्या दिवशी काही घरी काय करतात, घनुले बनवतात, कोणी कोणी पुरी, चणे बनवतात. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचं पदार्थ बनवितात. कोणी तावा ठेवत नाही, म्हणजे पोळ्या बनवत नाही. अशा प्रकारचे नियम आहेत. 5 नागं बनवले आहे, त्यांची पण आपल्याला पूजा करायची आहे. फुलं चढवायचं आहे आणि नैवेद्य वगैरे लावून आरती करायची आहे. कापूर लावून आरती करतात. प्रत्येकाकडे पूजेची प्रथा ही वेगवेगळी आहे. कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.